700 मतांनी आघाडीवर असल्याची माहिती समोर येते। आताच आपण बघितलं होतं जसं उत्तर पश्चिम मुंबईमध्ये दिसतंय शुभम, त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा टॉम अँड जेरीचा खेळ आपल्याला दिसून येतोय साताऱ्यामध्ये। एकीकडे शशिकांत शिंदे यांनी आता ती आघाडी जी होती उदयनराजेंची ती भरून काढल्याचं पाहायला मिळते आणि ते ओव्हरकम करून 700 मतांच्या आघाडीवर पोहोचलेले आहे शशिकांत शिंदे मवियाचे उमेदवार। तर दुसरीकडे उदयनराजे भोसले हे मात्र पिछाडीवर पडले। सातारा लोकसभेसाठी सध्या मतमोजणी सुरू आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी शशिकांत शिंदे हे आघाडीवर असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ते स्वतः आहेत, ते आता जल्लोष करतात। या ठिकाणी गुलाल जे आहे ते त्यांच्यावरती उधळताना कार्यकर्ते आपल्याला पाहिजेत। आपल्या बरोबर ते आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। सर काय सांगाल, इकडे मतमोजणी सुरू आहे, तुम्ही आघाडीवरती आहे, इकडे जल्लोष सुरू आहे, काय सांगाल? मी पहिल्या दिवसापासून एक आम्हाला विश्वास होता की चव्हाण साहेबांचा आणि पवार साहेबांचा जिल्हा हा किती फोडण्याचा प्रयत्न केला तरी इथला असलेला मतदार बंधू भगिनी हा विचार कायम ठेवतील आणि त्यांनी मला मतदान करून जो विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो। कार्यकर्त्यांचा उत्साह आहे। सगळे बाजूला गेल्यानंतर याच कार्यकर्त्यांनी हा निवडणूक हातामध्ये घेतली आणि सामान्य जनता काय करू शकते हा इतिहास साताऱ्यामध्ये दाखवून दिला आणि त्यामुळे मी मतदार बंधू भगिनींचा हृदयापासून आभार व्यक्त करतो। त्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न 100% करेल हा आपल्या माध्यमातून मी त्यांना अशा प्रकारचा विश्वास देतो। एकंदरीत तिकडे जे आहे या ठिकाणी आता जरी तुम्ही लीड घेतलं असलं तरी देखील अजून निकाल हाती आलेला नाही। मताधिक्य 1,30,000च्या वरती गेलेला आहे। त्यामुळे लोकांचं म्हणणं आहे जसं मताधिक्य वाढत जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।